योजना अशी आहे की आता 2027 मध्ये 21ची जनगणना होणार आहे. त्यामध्ये ज्या जातीचं पर्सेंटेज एवढं आहे, आता 59 जाती आपल्या राज्यामध्ये आहेत, 1200 जाती शुल्काच्या ऑल इंडियामध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक जातीचं पर्सेंटेज एवढं असेल तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना जागा द्याव्यात अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. म्हणजे कुणाला अन्याय होऊ नये. ते जे बोलत आहेत संख्येनुसार आरक्षण द्या बोलत आहेत. आता मी तुम्हाला सांगतो संख्येनुसार मिळालं तर काय होईल. 8.5% महारांना आरक्षण मिळेल, संख्या आहे तेवढी. 2% मातंगांना मिळेल, संख्या आहे तेवढी. ढोर आणि चांभारांची संख्या 1.5% बनते, 1.5% मिळेल ढोर आणि चांभारांना. आणि राहिलेल्या 55 जातीने 1% मिळेल. राहिलेल्या 55 जातीने 1% मिळेल. जर संख्येनुसार आरक्षण दिलं तर महारांचा फायदा आहे. आठवले साहेब जे बोलायलेत ना महारांच्या फायद्याच बोलायला लागलेत, हे टाकायलेत आठवले साहेबाचं समर्थन. अरे आठवले साहेब तुम्हाला चुना लावायलेत. 8.5% महारांना मिळणार आहे. जेवढ्या नेत्यांनी सांगितलंय ना संख्येनुसार द्या, याचा अर्थ महारांचा फायदा करा अर्थ आहे. आम्हाला टाकायले तुमचे नेते समर्थनात आहेत. अरे ते आमच्या जातीचाच फायदा करायला लागले. तुम्हाला कुठे कळायला लागले. संख्येनुसार केलं तर महारांचा फायदा आहे. मला सांगा 55 जातीचा फायदा आहे का? 1% होतील ते फायदा नाही. चांभार आणि ढोरांचा फायदा आहे का? नाही ना. 1.5% जे 13% खेळतात कामकर साहेब, 13% खेळणाऱ्याला 1.5% बंदिस्त व्हायला आवडेल का? आवडणार नाही. म्हणजे 55 आणि 2 57 जाती झाल्या. मग राहिल्या 2च जाती. अहो मातंगांना 2% मिळेल. मातंगांना कुणी सांगितलंय माहित नाही 5% मिळेल 6% मिळेल. ते कोणत्या भ्रमात आहेत मला माहितच नाही, आकडेवारीच नाही तशी. अरे 2% मुळे मातंगाचंही नुकसान आहे. वर्गीकरण झाल्यावर फक्त आणि फक्त महारांचा फायदा आहे. बोला बरं. आम्ही एवढे आगाव आहेत, जर तुम्ही केलं ना सरकारनं, तिथून पुढे आम्ही जर राजकारणात मागितलं तर 29 पैकी 18 आमदार महारांचे होतील. मग 29 पैकी 18 तुम्ही म्हणता मग एवढा फायदा आहे तर विरोध का करायला? आपण विरोध यासाठी आहे, फायदा आणि नुकसान बघून निर्णय घेणारे आमची अवलाद नाही. जी गोष्ट संविधानाच्या विरोधात आहे त्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणार. फायदा आणि तोटा बघून आम्ही महाराज नाही देवत, बौद्ध लोक हे करत नाहीत. बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे म्हणून आम्ही विरोध करायलो. संविधानाच्या विरोधात आहे म्हणून विरोध करायलो. याचं हे कारण, विरोधाचं हे कारण आहे. आमचा फायदा बघितला असता तर आम्ही म्हणलं असतं मग करा संख्येनुसार. पण जे लोक आमचे सत्तेमधले जे नेते म्हणालेत ना त्याचा अर्थ बी तो आहे, लक्षात घ्या. मी समजून सांगायला लागलोय. लोक आम्हाला टाकायलेत म्हणून त्यांना ते कळलं नाही राजकारण काय करायले. महाराजचा नेता महाराजांच्या विरोधात कशी भूमिका घेईन हो, समजून जा. आम्ही विरोध करायला तर ते संख्येनुसार द्या म्हणायला लागलेत. दोन्हीत बी काय झालं, एक विचारांची जीत होईल आणि जर झालं सरकारनं तर मग महाराजांचा फायदा होईल. अरे आम्ही तुमच्या पुढचे आहेत. हे संघर्ष काय असतो, चाली कशा खेळायच्या हे सगळं माहित आहे आमच्या नेत्यांना.